सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी पुन्हा एकदा मनसेला डिवचलंय। सुनील शुक्लांनी मनसेची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली आहे। दहशतवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकच आहे असं वादग्रस्त विधान शुक्ला यांनी केलंय। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी कलमा वाचायला लावला, महाराष्ट्रात मनसे मराठी बोलायला सांगते असा घणाघाती आरोप शुक्लांनी केलाय। आतंकवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये फरक काय हे बघून घ्या। जे पहलगाम मध्ये झालेला, ज्या तिकडे आतंकवादी लोकांनी हिंदू लोकांना विचारलं कलमा वाचून दाखव, जर त्यांनी कलम पडलं नाही त्यांना ठार मारण्यात आला होता। तसंच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे सैनिक लोकांमध्ये जाऊन हिंदू लोकांना टार्गेट करतायत, त्यांना मराठी बोलतात। जर त्यांना बोलता येत नाही तर त्यांना ते लोक मानहान करतायत। सुनील शुक्ला यांनी पुन्हा एकदा मनसेला डिवचलेलं आहे। यावेळी त्यांनी दहशतवादी आणि मनसे अशी तुलना केलेली आहे आणि मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय अधिक माहिती? एकीकडे वाद शांत होत असताना पुन्हा एकदा आता शुक्लांनी मनसेला डिवचलंय। नक्कीच हेमाली, आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून सुनील शुक्ला विरुद्ध मनसे अशा पद्धतीचा वाद चालू आहे। सातत्याने सुनील शुक्ला जे आहे ते मनसेच्या विरोधात वक्तव्य करताना पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसाचा जो घटनाक्रम आहे त्यावरून आता सुनील शुक्ला यांनी पुन्हा एकदा मनसेवरती टीका केलेली आहे। मनसेची तुलना जी आहे ती दहशतवादी संघटनेशी केलेली आहे। तशा पद्धतीने त्यांनी व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमांवरती पोस्ट केलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की सुनील शुक्लांनी जे आहे ते मनसेवरती कठोर अशा शब्दात टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्की, धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।